अक्षरशः 3 वर्षानंतर मला माझी अंगठी सापडली. ती कशी आणि कोणती ते सांगतेच. पण त्याआधी निघालो होतो आम्ही MHला. आज सईचं वॅक्सिनेशन होतं. ती 16 महिन्यांची कंप्लीट झाली आहे आणि म्हणून आम्ही MHला आलो होतो. तर MHला आल्यानंतर आम्ही टोकन घेतलं, नंबर लावला आणि मग सईचं चाललं होतं इथं फिरायचं काम. ती चाललं होतं इकडून तिकडून तिकडून इकडं. आणि त्यानंतर माझ्या लाडूचं पण सारखं विचारायचं चाललं होतं, मम्मी हे काय, ते काय, ते काय. मग त्याला पण मी सांगत होते की हे असं आहे ते तसं. त्यानंतर सई सारखीच बाहेर जात होती आणि लाडू तिच्यावर लक्ष ठेवून होता. ती बाहेर गेली की तिला आणायचं काम तो करत होता. त्याच्यानंतर खूप तिथं मजा मस्ती झाली आणि जास्त म्हणजे सईला आम्ही वॅक्सिनेशन दिलं आणि त्यानंतर तिला त्रास पण झाला, ती रडली पण. त्यानंतर तिथं काही क्लिप घेतली नाही, डायरेक्ट बाहेर आलो. बाहेर मस्त मँगो मस्तानी घेतली आणि सईला पण टेस्ट करायची होती म्हणून ती पण पीत होती. तिचं असं मध्ये असतं, तिने पण थोडीशी पिऊन बघितली. तिला वॅक्सिन दिलं आहे पण थोड्या वेळच रडली ती, जास्त काही रडली नाही. पण बघू आता पुढं त्रास होतो की काय तिला. त्याच्यानंतर आम्ही मस्त मँगो मस्तानी एन्जॉय केली. हे बघा ती कशी पिते. त्यानंतर ही पार्किंगमध्ये गाडी आणायला गेली आणि मी पोरांना घेऊन तिथं खूप सारे बदक आहे, मग ते बदक दाखवले त्यांना. आणि त्यानंतर घरी आलो. घरातलं काम आवरता मला ही माझी अंगठी बेसिनच्या पाठीमागं अडकलेली सापडली आणि खरंच ही 3 वर्षापूर्वी हरवली होती माझ्याकडनं, जेव्हा आम्ही क्वार्टरला आलो तेव्हा. आणि आज तिला पण खूप मला विशेष वाटलं. त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं आणि असा होता